पैताळे बोकडदरे शिवारात पालखेड डावा कालवा परिसरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीची दुःखद मृत्यूची घटना उघडकीस आली आहे। मृत तरुणी ज्योती अनिल शेकरे वय 18 राहणार ओबीधोंड तालुका पेठ येथील रहिवासी होती। 21 मार्चला दुपारी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान ज्योती कपडे धुण्यासाठी कालव्याच्या किनाऱ्यावर गेली। या दरम्यान पाय घसरल्यामुळे ती थेट पाण्याच्या प्रवाहात पडली। घडलेल्या अपघातानंतर कुटुंबीय आणि स्थानिकांनी तिच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू केली। मात्र 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर 23 मार्चला दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह डोंगरगाव परिसरातील पालखेड डाव्या कालव्यात पाण्यावर तरंगताना आढळला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सागर घोलप आणि योगेश आव्हाड करतात। तसेच आपत्ती व्यवस्थापन शोध पथकातील मंगेश केदारे, संकेत नेवकर, राजेश गवळी, सुनील सदाराव, नानाजी सोनवणे, सागर गडाख, किरण वाघ, वैभव जमदाडे व फकीरा धुळे यांनी शोध कार्य राबवले। मंडल अधिकारी संतोष डुमरे आणि तलाठी शुभम पाटसकर हेही घटनास्थळी उपस्थित होते। मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून ज्योतीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्थानिक रहिवासी आणि शेजारी या घटनेवरून दुःख व्यक्त करतात। प्रशासन आणि पोलीस पुढील तपास करत आहेत आणि या घटनास्थळी सुरक्षा उपाय योजले जात आहेत, जेणेकरून भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।